पुन्हा एकदा आपण देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, कारण ह्या वेळेस पुन्हा एकदा त्याने त्याच्या गौरवासाठी, त्याच्या स्तुतीसाठी आज आपल्या सर्वांना एकत्रित केलेला आहे. आणि विशेषतः आज आपण दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी शिकत नाही, तर स्वतःबद्दल आपण शिकत आहोत. ही संधी देवाने विशेष करून दिलेली आहे, कारण आपण सर्वजण मंडळी आहोत, मंडळीचा एक भाग आहोत. आणि आज आपण कोणत्या प्रकारे देवाचं कार्य केलं पाहिजे हे आज आपल्याला तुम्हाला शिकवत आहे. तर आपण कालपर्यंत पाहिलं मंडळीची संघटना कशी असली पाहिजे, का संघटना असली पाहिजे आणि त्या संघटनेचा उद्देश काय आहे. आणि आज आपण पाहणार आहोत की मंडळीचा जो कारभार आहे तो कारभार कसा असला पाहिजे. कारण मागच्या वेळेस आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं, वचनामध्ये म्हणतोय संत पौल की देव शिस्तीच आहे आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ते देवाच्या शिस्तीनुसार, देवाच्या आज्ञेनुसार, देवाच्या इच्छेनुसार चालली पाहिजे. आणि म्हणून आज आपण मंडळीच्या कारभाराविषयी शिकत असताना जर आपण पाहिलं, थोडस विचार केला, तर मंडळीचा जो कारभार आहे तो मंडळीकडे कधी आला. कारण आपण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त होते पृथ्वी तलावरती, त्याच्या शिष्यां सांगते जो सर्व जी मुख्य जबाबदारी होती ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये होती. मात्र जर आपण पाहिलं, थोडस खोल अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येतंय प्रेषितांची कृत्ये पहिल्या अध्यायामध्ये आणि 15 ते 26 वचन जर आपण वाचले, तर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा स्वर्गारोहण झालेला आहे त्यावेळेस एक जो शिष्य आहे यहूदा इस्करियोत, याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागेत दुसरा जो शिष्य नेमायचा होता, तो शिष्य कोणी नेमलेला आहे की येशू ख्रिस्ताच्या बाकीच्या शिष्याने त्याला नेमलेला आहे. आणि मग आपण जर पाहिलं तर त्या सर्व शिष्यांची निवड कोणी केलेली होती, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली होती. मात्र जी जबाबदारी त्यांना मिळाली ती मग येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय की त्यांनी काय केलेले आहे, की दुसऱ्या शिष्याची निवड केलेली आहे. प्रेषित 1:15 ते 26 मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मग पुढे आपण पाहिलं तर अजून कशा प्रकारे जबाबदारी जी आहे ती मंडळीवरती आलेली आहे. तर इथं पाहण्यात आलेलं आहे, म्हटण्यात आलेलं आहे, मंडळीची वृद्धी झाली, मग मंडळीची वाढ झालेली आहे. मग सुवार्थ प्रसाराचं जे कार्य आहे ते मंडळीच्या लहान सहान बाबीकडे लक्ष देणे फार कठीण झालेलं आहे प्रेषितांना. आणि असे प्रेषितांच्या लक्षात आले, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, मंडळीची लहान सहान कामे त्यांनी निवडलेल्या 7 जणांकडे सोपवलेली आहेत. आपण पाहतोय प्रेषितांची कृत्याच्या 6व्या अध्यायामध्ये लहान सहान कामं जे आहेत ते इतर लोकांकडे पाठवलेले आहेत, दिलेले आहेत. आणि त्यामध्ये आपण पाहतोय स्तेफन सुद्धा होता. आणि विशेषतः त्यांची निवड प्रेषितांनी केलेली आहे. मग पुढे म्हटलेलं आहे, तरी मंडळीचं जे कार्य आहे ते पार पाडण्यासाठी पालक आणि सभासद असा भेदभाव करण्यात आला नाही. आणि जरी आपण, आता हे खूप महत्वाचा मुद्दा आहे, की जरी प्रेषितांनी त्यांची निवड केली असली तर लहान सहान कामं जरी ते करत असले तर ते सभासद किंवा मंडळीतले लोक आणि सेवक किंवा प्रेषित यांच्यामध्ये त्यांनी भेदभाव करण्यात आला नाही असं म्हटलेलं आहे. खरे पाहिले तर 7 जणांपैकी 2 जण आपण जर विचार केला, 2 जण जे आहेत त्यामध्ये स्तेफन आणि फिलिप जे आहेत ते सुवार्थ प्रसार आणि उपदेश करणे यामध्ये प्रभावी होते. आपल्याला हे पाहायला मिळतंय, जरी लहान सहान कामे करायला जरी त्यांची निवड केली असली तरी प्रेषितांनी भेदभाव केला नाही की ते लहान सहान कामं करणारेच आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो स्तेफन आणि फिलिप जे आहेत ते सुवार्थ प्रसारासाठी कसे होते, प्रभावी होते. अजून जर पुढे उदाहरण पाहिलं, जर नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, नवीन करारामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की गरजेप्रमाणे कार्यातील पुढाऱ्यांना देवाने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मंडळीच्या सल्ल्याने आणि देवाच्या मार्गदर्शनाने त्याने मंडळीच्या कारभाराला आकार दिलेला आहे. आता इथे आपल्याला खूप महत्वाचा मुद्दा पाहायला मिळतोय की देवाच्या मार्गदर्शनाने आणि मंडळीच्या सल्ला मसलतीने, म्हणजे वैयक्तिक नाही, एकटाच नाहीये. हे खूप गांभीर्याची गोष्ट आपण लक्षात घ्या. एकटाच नाही, मग तिथं प्रेषित असेल, मग तिथं मंडळी असेल, कोणी असेल, त्यांनी एकट्याने कोणताही निर्णय घेतला नाही, तर ते संगती त्यांनी तो निर्णय घेतलेला देवाच्या मार्गदर्शनाच्या द्वारे. आणि मग काय केलेलं आहे, त्यांचे अनुकरण केले व तर धर्म भ्रष्टतेपासून मंडळी बचावेल आणि कार्याची पूर्ती करण्यात येईल, ही काय झालेलं आहे, त्याच्यासाठी ते काय झालेलं आहे, ते समर्थ होईल असा त्याने विचार केलेला आहे. आज तुम्ही आणि मी मंडळीतील सर्व प्रिय पदाधिकारी असो किंवा कोणी असो,
आज आपल्याला ह्या शिकण्यासारख्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आज आपण काय केलं पाहिजे? ख्रिस्त जसं मंडळीवरती प्रेम करतोय, तसं तुम्ही आणि मी सुद्धा आपल्या मंडळीवरती प्रेम करून मंडळीमध्ये काय केलं पाहिजे? अशा प्रकारचा सहभाग दाखवला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. दुसरा खूप महत्वाचा मुद्द्याकडे आपण जाणार आहोत, आणि ते म्हणजे ख्रिस्त हाच मंडळीचा प्रमुख असला पाहिजे. प्रमुख पुढारी जरी आपण एकमेकाला म्हणत असलो, नेमले असतील, त्यांची अपॉइंटमेंट केली असेल, तरी सर्वांचा जो प्रमुख आहे तो कोण असला पाहिजे? ख्रिस्तच मंडळीचा प्रमुख असला पाहिजे. बऱ्याचदा असं होत नाही झालं पाहिजे की ख्रिस्त मंडळीचा पुढारी आहे, मस्तक आहे, म्हणता म्हणता आम्हीच सर्वसर्वी होऊन बसतोय. असं नाहीये. तर हे का मी सांगत आहे? तर इथं म्हटलेलं आहे की वधस्तंभावर मिळालेल्या सैतानाच्या विजयापासून स्वर्गात आणि पृथ्वीवर ख्रिस्ताला सर्व अधिकार दिलेले आहेत. हे कुठे दिले? त्याने दिलेले आहेत. आणि आता देण्यात आलेले आहेत, आणि देवाने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलेलं आहे. मग स्वर्गात असेल, पृथ्वीवरती असेल, तर सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. आणि त्याने सर्वांचं मस्तक व्हावं म्हणून त्यास मंडळीला दिलेलं आहे. आणि सर्वांचं मस्तक, शीर किंवा मुख्य होण्यासाठी येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. आणि म्हणून संत पौल इपिस्काच्या पुस्तकामध्ये म्हणतायत, इपिस 1:23 मध्ये, ख्रिस्तच मंडळीचं मस्तक आहे. होय, ख्रिस्त मस्तक आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? की ह्या गोष्टीचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जर पाहिलं, तर मंडळीच्या सर्व अधिकाराचा जो उगम आहे तो ख्रिस्तापासूनच झाला पाहिजे. मंडळीच्या सर्व अधिकाराचा जो उगम आहे तो प्रभू येशू ख्रिस्तापासून झाला पाहिजे. आज कोणी मनुष्य नसला पाहिजे, तर स्वर्गातून जो पित्याने देणगी दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त तुमचा माझा मस्तक म्हणून, आज त्याच्याच पासूनच सर्व गोष्टीचा उगम किंवा निर्मिती झाली पाहिजे. कारण का प्रियानो, ह्या गोष्टीची आपल्याला खूप गरज आहे. आज आपण ह्या गोष्टीकडे लक्ष विशेष पुरवलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताची मंडळी म्हणजे येशू ख्रिस्त तिथे मुख्य पाहिजे. आणि येशू ख्रिस्त जर मुख्य आहे, तर त्याच्यापासून प्रत्येक गोष्टीची सुरुवात झाली पाहिजे. आणि विशेष म्हणजे तिसरा जो मुद्दा आहे, मथळा आहे, की पवित्र शास्त्र ख्रिस्त अधिकृत असलं पाहिजे. पवित्र शास्त्र जे आहे ते ख्रिस्त अधिकृत असलं पाहिजे. कारण का? पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्त मंडळीला जरी मार्गदर्शन करतो, तरी देवाचे जे वचन आहे ते मंडळीच्या कार्यपद्धतीतील एकमेव प्रमाण आहे. किती सुंदर आहे पहा. पवित्र शास्त्र हेच अधिकृत असलं पाहिजे. पवित्र शास्त्र हेच तुमचं माझं मापन असलं पाहिजे. तुमचा माझा एक कित्ता असला पाहिजे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे, पवित्र आत्म्याद्वारे जरी ख्रिस्त मंडळीला मार्गदर्शन करतो, तरी देवाचं जे वचन आहे ते मंडळीच्या कार्यपद्धतीतील एकमेव प्रमाण आहे. आणि आज प्रियानो, हे करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या अवतीभोवती जर आपण पाहिलं, तर पहा, आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की वचनानुसार चालणाऱ्या मंडळ्या आज ह्या जगामध्ये आहेत का आपल्या अवतीभोवती? वचनानुसार ते म्हणत असतील, पवित्र आत्मा आम्हाला मिळालेला आहे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन आम्ही चालतोय, मात्र त्यांच्याकडे दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर ते वचनानुसारची ख्रिस्ती मंडळी ती आहे का, हे जर आपण पाहिलं तर नक्कीच तुम्हाला मला त्याच्यामध्ये त्रुटी दिसतील. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण का मागील भागामध्ये आपण पाहिलं, जो सैतान आहे तो मंडळीला आतून आणि बाहेरून काय करत आहे? ट्रबल करत आहे, त्रास देत आहे. आणि त्यामध्ये अशा गोष्टी नक्कीच सैतान काय करत आहे? घडवून आणत आहे. आणि म्हणून आपण सुद्धा जी बायबलची वचन आहेत तीच अधिकृत मानतो का, ते खूप महत्वाचं आहे. लोकांच्या विचाराने नाही, लोकांच्या सल्ल्यामसलतीने नाही, लोकांच्या मार्गदर्शन नाही, तर देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनाने किंवा देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये या गोष्टी घडत आहेत का मंडळीमधील सर्व गोष्टी, त्याचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. विशेष म्हटलेलं आहे 4थ्या मुद्द्यामध्ये, ख्रिस्ताचा जो अधिकार आहे आणि मंडळीतील जी पदे आहेत, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार किंवा मार्गदर्शनानुसार झालं पाहिजे. कारण का मंडळी आणि मंडळीतील कार्यकर्ते, सेवक यांच्याद्वारे ख्रिस्त आपला अधिकार उपयोगात आणतो. ह्या सर्वांच्या द्वारे ख्रिस्त आपला अधिकार उपयोगात आणतो. परंतु परंतु आपण जर पुढे पाहिलं तर आपल्या अधिकाराचे स्थानांतर कदापिही करीत नाही. सर्वांचा उपयोग ख्रिस्त करतो, मात्र जो अधिकार आहे त्याचं जे स्थानांतर किंवा ते अधिकार हा शिफ्ट केला जात नाही. कारण का ख्रिस्त आणि त्याचे जे वचन आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही.
हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. येशू ख्रिस्त मंडळीचा पुढारी या नात्याने, मंडळीचं शिर मस्तक या नात्याने, जरी त्यांनी नेमणूक आपली तुमची माझी केली असली, पाळक म्हणून किंवा वडील म्हणून किंवा सेवक सेविका म्हणून किंवा बाकीचे कोण पदाधिकारी म्हणून, मात्र एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की ख्रिस्त आणि त्याचं जे वचन आहे या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही. म्हणजे वचनानुसार ही जी मंडळी आहे, हे मंडळीचं कार्य जे आहे ते कार्य पुढे गेलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि आज आपण पुन्हा आपल्याबद्दल पाहणार आहोत, कारण का इथं महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळी कार्यकर्त्यांची अधिकाऱ्याची निवड करते. ते अधिकारी कामात जरी लोकांचे प्रतिनिधित्व करतात, तरी त्यांचा अधिकार ख्रिस्तापासून असतो. आज जरी अधिकारी नेमलेले आहेत, तर त्यांचा जो अधिकार आहे तो ख्रिस्तापासून असतो असं म्हटलेलं आहे. त्यांची नेमणूक ख्रिस्तापासून असलेल्या पाचरणाची मान्यता आहे. ख्रिस्तापासून त्यांना पाचन केलेली ती मान्यता आहे असं म्हटलेलं आहे. भक्ती, तत्वे, शिस्त आणि सुवार्थ प्रसार याविषयी बायबलची शिकवण पाळण्यात येते किंवा नाही यांचे निरीक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी या निवडलेल्या अधिकाऱ्यांची आहे. पहा, अधिकारी जे आहेत उगीच देवाने निवडलेले नाहीये, तर बायबलच्या शिकवणीप्रमाणे ह्या सर्व गोष्टी चालतायत का, संस्थेने दिलेल्या तत्वानुसार ह्या सर्व गोष्टी चालतायत का, हे आपण पाहणं खूप गरजेचं आहे. आज अधिकारी सुद्धा जे आहेत ते आपण पाहतोय देवाने निवडलेले आहेत. आणि जो अधिकार आहे तो अधिकार पदाचा किंवा त्या अधिकाराची जी काम आहे त्या किंवा ते ऑथॉरिटी आहे त्याचा गैरवापर नाही झाला पाहिजे. तर वचनानुसार, तत्वानुसार तो अधिकारी ती मंडळी चालते का आणि स्वतःही तो चालतोय का याचा विचार त्या अधिकाऱ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. कारण का याचं निरीक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी निवडलेल्या अधिकाऱ्यांची आहे. ज्या अर्थी मंडळी ख्रिस्ताचे शिर आहे, त्या अर्थी निर्णय घेण्यामध्ये आणि त्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये अधिकाऱ्यांनी मंडळीचा सल्ला घेणं हे उचित आहे. आणि ह्या सर्व गोष्टी परीक्षण करत असताना, कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेत असताना अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे, मंडळीचा सल्ला घेतला पाहिजे. आणि म्हणूनच आपण पाहतोय जनरल कॉन्फरन्स, डिव्हिजन, वेस्टर्न इंडिया युनियन आणि सेक्शन, हे सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्या ह्याच्यामध्ये जे आहे ते सिस्टमॅटिकपणा आपल्यामध्ये आहे. आणि सर्व जे आहे ते चर्चा लोकांनी निवडलेले जे लोक आहेत त्यांचा सल्ला आणि विशेषतः लोक निवडतात त्या लोकांचा विचार जे आहे तो देवाच्या वचनानुसार केला जातो. आणि हे खूप महत्वाचं आहे. आता आपण पाहूया की नवीन करारातील मंडळीतील जे अधिकारी ते कशा प्रकारे निवडले पाहिजे किंवा कशा प्रकारे कोण असले पाहिजेत. नवीन करारामध्ये कशा प्रकारे निवड झाली. आता दोनच गोष्टी होत्या नवीन करारामध्ये आपण जर पाहिलं तर ते म्हणजे असं म्हटलेलं आहे की नव्या करारामध्ये मंडळीतील 2 पदांचा उल्लेख फक्त करण्यात आलेला आहे. आणि 2 पदामध्ये पहिलं जर पद असेल तर ते वडील आणि दुसरं जे पद आहेत ते सेवक. कारण का हे जे लोक आहेत यांच्याबद्दल असं म्हणण्यात आलेलं आहे, अपेक्षित श्रेष्ठ नैतिक दर्जा आणि आवश्यक आध्यात्मिक पात्रता यावरून या पदाचं महत्व समजून येते. प्रेषितांच्या काळामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत. मग काय झालेलं आहे पुढं, डोक्यावर हात ठेवून दीक्षा देण्याद्वारे पुढारीपणास आलेल्या पाषाणाच्या पावित्र्याची मंडळी दखल घेते. म्हणजे हे जे पद आहेत किंवा ह्या लोकांची जी नियुक्ती आहे, डोक्यावरती हात ठेवून त्यांना दीक्षा देण्यात आल्याद्वारे पुढारीपणास त्यांना झालेल्या पाषाणास मंडळी काय करते, दखल घेते. कोणाची, वडील आणि सेवक. मग ह्या गोष्टी होत आहेत दीक्षेच्या द्वारे येते. मात्र दीक्षा करण्यापूर्वी, त्यांची निवड करण्यापूर्वी काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या जे दीक्षा करणारे अधिकारी आहेत त्यांनी लक्षात घ्याव्यात अशी देवाची इच्छा आहे. कारण कोणत्याही प्रकारची घाई गडबड ही नाही झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी कोणत्या प्रकारचा कोणता विचार करायचा आहे, तर मंडळीचा जो वडील आहे तो वडील म्हणजे काय. आता कोणी उठून कोणालाही वडील करू शकत नाही, केलं नाही पाहिजे, कारण देवाचं सांगणं आपल्यासाठी आहे. मग वडील म्हणजे काय, तर मंडळीचा वडील कसा असला पाहिजे हे आपण इथं पाहणार आहोत. आणि मग इथं म्हटलेलं आहे की वडील निवडत असताना काय पाहिलं पाहिजे किंवा का विचार केला पाहिजे. कारण हे जे मंडळीतील महत्वाचं जे अधिकार आहे तो किंवा जो अध्यक्ष आहे तो एक वडील आहे. आणि वडील यांच्याकडे पाहत असताना इथं म्हटलेलं आहे, वडील याचा अर्थ वयस्कर आणि त्यामध्ये मान सन्मान. वडील जो आहे तो वयस्कर असला पाहिजे आणि त्यामध्ये मान सन्मान आणि माननीयता
आणि सभ्यपणा अंतर्भूत झाला पाहिजे. तो माननीय लोकांना तो सन्मान असा असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते सभ्यपणा ह्या गोष्टी असणं खूप महत्वाचं आहे. कारण का प्रियानो, ह्या गोष्टीमध्ये देवाचं सांगणं आहे. कारण का उपासना स्थानी देखरेख करण्याचे जे कार्य होते त्या समान वडिलांचे कार्य आहे. आता हे जे आहे देखरेखीचं काम जे आहे तो वडिलांची ती जबाबदारी आहे, त्यांनी ते करायचं आहे. अध्यक्ष म्हणजे पर्यवेक्षक, पौलाने ही शब्दरचना अदलून बदलून वापरलेली आहे आणि वडील, पर्यवेक्षक आणि अध्यक्ष यांचा अर्थ समान असल्याचे दर्शवलेले आहे. जर तुम्ही पाहिलं प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय 17 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिताला पत्र पहिला अध्याय 5 आणि 7 वचनामध्ये आपल्याला हे अधिक थोडस पाहायला मिळेल, वडिलांचे जे कसे वडील असले पाहिजेत त्यांच्याविषयी. मग आपण पुढे पाहूया की ज्यांना हा अधिकार मिळालेला आहे, बघा जे वडील आहेत ज्यांना अधिकार मिळालेला आहे ते हे करत आहेत का, हे आपण पाहूया. म्हणून मी म्हणालो की तुमच्या माझ्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत आणि गेले 4 दिवस आपण आपल्याबद्दलच विचार करत आहोत आणि आजही विशेषतः जे वडील आहेत त्यांच्याबद्दल इथे काय लिहिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. ज्यांना हा अधिकार मिळालेला आहे ते नवीन मंडळीचे परीक्षण करतील. वडील या शब्दाद्वारे ज्याचा दर्जा दर्शवला आहे आणि अध्यक्ष याद्वारे कर्तव्य किंवा अधिकाराची जबाबदारी पर्यवेक्षक असा उल्लेख करण्यात आला आहे, ज्या अर्थी प्रेषितांना सुद्धा वडील म्हटलेलं आहे. खूप महत्वाचं आहे. जर आपण हे पाहायचं असेल तर पहिले पेत्राचा 5वा अध्याय पहिल्या वचनामध्ये पाहायला मिळेल. पहिले योहान या पुस्तकामध्ये, दुसरे योहान पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळेल. पहिला अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आणि पुढेही वचन आहेत. आणि ज्या अर्थी ज्या स्थानी वडील आणि प्रवासी वडील किंवा सामान्यतः वडील असल्याचे स्पष्ट होते, परंतु दोन्ही प्रकारचे वडील मंडळीची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेतात. म्हणजे जे मंडळीचे वडील आहेत ते सुद्धा मेंढपाळाचीच जबाबदारी देवाने त्यांना दिलेली आहे. आज मंडळीचे वडील म्हणून आज आपण मेंढपाळासारखं कार्य करत आहोत का? आज आपण हा विचार घेऊया. ज्यांची भविष्यामध्ये देव दीक्षा करेल किंवा त्यांची निवड करेल त्यांनी हे आज शिकायचं आहे, हे आज लक्षात ठेवायचं आहे की ते मेंढपाळाप्रमाणे मंडळीसाठी त्यांच्या नेमणूक आणि निवड असणार आहे. मग आता आपण पाहिलं की वडील म्हणजे काय, वडिलांची काय जबाबदारी आहे. आता त्यांची पात्रता काय, थोडस आपण वरती पण पाहिलं, सभ्यपणा या गोष्टी पाहिजे. मात्र अजून थोडस स्पष्ट म्हटलेलं आहे पात्रता त्यांची काय असली पाहिजे. तर वडिलाच्या पदासाठी मनुष्य अदृश्य एका स्त्रीचा पती असला पाहिजे, तो नेमस्त असला पाहिजे, स्वस्थ चित्त असला पाहिजे, सभ्य असला पाहिजे, आतिथ्यप्रिय असला पाहिजे, निपुण शिक्षक असावा आणि तो मद्यपी किंवा मारका नसावा. तर सौम्य, भांडण न करणारा, पैशापासून किंवा पैशाच्या लोभापासून दूर भय धरणारा किंवा दूर असणारा आणि आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भिडस्तपणे मर्यादेचं वळण लावून त्यांना व्यवस्थित राखणारा किंवा त्यांची काळजी घेणारा असा पाहिजे. कारण का ही जी निवड आहे ती देवाकडून आहे. आणि विशेष म्हणजे जर तसा वडील असेल किंवा जर तसा नसेल तर पुढे म्हटलेलं आहे तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल. जर तशा गोष्टी त्याच्यामध्ये नसतील तर मग कसा तो मंडळीची सांभाळ करेल. त्याने पुढे म्हटलेलं आहे, आता वडिलांबद्दल खूप स्पष्ट गोष्टी आहेत इथे आपण पाहणार आहोत. त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये. त्या वडिलांनी गर्वाने फुगलं नसलं पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याने शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. वडील जो आहे तो नवशिका नसावा, म्हणजे थोडा तो मुरलेला असला पाहिजे देवाच्या वचनामध्ये. त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी. आज पास्टर्स आहेत आपण सर्वजण, मी आणि तुम्ही, आपण ह्या गोष्टीचा विचार करून जी निवड आहे ते मंडळीमध्ये करणं खूप गरजेचं आहे. कारण का इथं म्हटलेलं आहे या पदावर नेमणूक करण्या अगोदर उमेदवाराने प्रथम आपल्या घरामध्ये पुढारीपणाची पात्रता प्रदर्शित केली पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे मंडळीमधील पदासाठी ज्याचे नाव पुढे आले आहे त्याचे कुटुंब विचारात घेतले पाहिजे. ते दुसऱ्यांच्या ताबेदारीत आहेत काय या मानाने तो आपल्या
घराचा कारभार चालवतो काय, आणि विशेषतः त्याच्या मुलांची वागणूक कशी आहे याचाही आपण विचार केला पाहिजे असं म्हटलेलं आहे. कारण का बापाच्या प्रतिमाचं ते, आणि विशेष म्हणजे त्याचे लेकरं जे आहेत ते बापाचा आदर आणि सन्मान त्या घरामध्ये करतात का, हे खूप महत्वाचं आहे. पुढे म्हटलेलं आहे, स्वतःच घर चालवण्यासाठी कौशल्य, शहाणपणा किंवा सात्विकतेचे सामर्थ्य नाही, तर साहजिकच असा निष्कर्ष निघतो की मंडळीचा कारभार सात्विकतेने पाहायला मिळेल. उमेदवार आणि विशेषतः मेल काय आणि उमेदवार विवाहित असल्यास देवाच्या घराण्यातील पुढारीपणाची मोठी जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात अगोदर त्याने आपल्या लहानशा घरातील पुढारीपणा प्रथम दाखवावं. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण का प्रियानो, आपण पाहिलं एवढं खोलवर का आपण विचार करतात, कारण आपला जो देव आहे तो शिस्तीचा आहे. बेशिस्त देव म्हणतो की ते त्याला आवडत नाही, कारण आपला देव जो आहे तो शिस्तीचा आहे. पुढे आपण पाहणार आहोत वडिलांची जबाबदारी आणि अधिकार. आता वडिलांची जबाबदारी आहे आणि अधिकार काय आहेत, तर वडील प्रथमतः आध्यात्मिक पुढारी आहे. वडील जो आहे तो मंडळीचा तो आध्यात्मिक पुढारी असला पाहिजे. देवाच्या मंडळीचा मेंढपाळ म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे, तर तो आध्यात्मिक पुढारी असला पाहिजे. मग आध्यात्मिक पुढारीमध्ये पुढारी जर असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत, तर तो आध्यात्मिक जर तो स्वतः असेल, आध्यात्मिकपणा जर त्याच्यामध्ये असेल, तर तो काय करेल, तर पुढे म्हटलेलं आहे दुर्बळांना सहाय्य करेल. तो दुर्बळांना सहाय्य करेल, हट्टी किंवा स्वच्छंदी लोकांना तो काय करेल, बोध करेल, आणि विपरीत शिक्षणासाठी फूट पाडणाऱ्या विषयी सावध तो राहील. मंडळीमध्ये फूट पडते का, चुकीचं शिक्षण मंडळीमध्ये येतं का, आणि ते होऊ नये म्हणून तो काय करेल, त्यासाठी सावध राहील. आणि विशेष म्हणजे पुढे म्हटलेलं आहे ही जबाबदारी जी आहे ती वडिलांची आहे, आणि वडिलांचं जे आदर्श आहे ते ख्रिस्ती जीवन असलं पाहिजे. वडिलांचं जीवन हे एक आदर्श म्हणून ख्रिस्त जीवनासाठी असलं पाहिजे. आणि विशेषतः पुढे म्हटलेलं आहे, आणि तो औदार्यामध्ये कित्ता असला पाहिजे. लोकांसाठी औदार्यासाठी तो कसा असला पाहिजे, कित्ता असला पाहिजे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. प्रियानो, आपण जिवंत देवाचे लोक आहोत, जिवंत देवाची जिवंत मंडळी आहोत. तर जिवंतपणाच्या सर्व गोष्टी आपल्या मंडळीमध्ये, आपल्या चर्चेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण का देवाने तुमची माझी निवड केलेली आहे असं बऱ्याचदा आपण वाचलं, आणि बऱ्याचदा मी उच्चार केलेला आहे. आणि बऱ्याचदा आपण न कळत बोलून पण जातो की देवाने आपल्याला निवडलं, अरे देवाने निवडलं म्हणजे नेमकं काय केलं, आणि देवाची निवड जे तत्व आहेत, देव कोणत्या प्रकारची तत्व वापरतो निवडण्यासाठी लोकांना, ह्या गोष्टीत आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण काय करूया, इथून पुढे सुद्धा आपण कंटिन्युअस उद्या अभ्यास आपण संपवणार आहोत. हा जो धडा आहे तो संपवणार आहोत, हे प्रकरण. तर आपण उद्या पाहणार आहोत वडिलांविषयी प्रवृत्ती कशी असली पाहिजे, सेवक आणि सेविका यांच्याविषयी थोडा वेळ आपण प्रकाश टाकणार आहोत उद्या. तर म्हणून आपण काय करूया, आज पुन्हा एक वार आपण उद्या भेटणार आहोत. मात्र आज ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया, कारण ही खूप महत्वाच्या गोष्टी आपण शिकत आहोत. कारण देवाची जी इच्छा आहे ती मंडळी जी आहे ती खडकावरती, आणि जो ख्रिस्त आहे तोच खडक आहे. ती खडकावरची जी मंडळी आहे ती कशी असणार आहे, ते अचल असं असणार आहे, ती न हलणारी असं असणार आहे, ते स्थिर आणि खंबीर असे असणार आहे. मात्र ती खडकावरती असेल तरच. आणि म्हणून आपण काय करूया, आज या शिक्षणासाठी किंवा आजच्या ह्या सर्व मानण्यासाठी देवाचे आपण विशेष आभार मानूया, आणि पुन्हा एकदा आपण त्याला धन्यवाद देऊया. देव करो आज तुम्हाला आजच्या दिवशी सुद्धा विशेष प्रकारचा आशीर्वाद तुम्हाला मला देऊन त्याच्या कार्यासाठी विशेषतः मदत करो, आणि त्याचा गौरव करण्यासाठी पुन्हा संधी देऊ, हीच मी त्याच्याकडे ह्या वेळेस प्रार्थना करत आहे. गॉड ब्लेस यू.